उन्हाळ्यात थंडगार आणि झटपट बनणारी 2 खास गुलकंद पेये आपण इथं पाहणार आहोत. एक आहे गुलकंद सरबत आणि दुसरं आहे गुलकंद लस्सी. तर रेसिपीला वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. इथे आपण आता हे जे दूध घेतलेलं आहे, हे थंडगार असं दूध आहे. दुधाऐवजी तुम्ही इथं निम्म दूध आणि निम्म पाणी असं पण घेऊ शकता. आता हे गुलकंदाचे 2-3 चमचे मी इथं टाकलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने गोड पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त गुलकंद करू शकता. पहा दूध पण मुळात गोडच असतं. त्याच्या इथं तर विलायची पण टाकलेली पहा आपण ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एवढं पुरेसं होतं. जास्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुलकंद वापरा किंवा मग तुम्ही एक्स्ट्रा साखर पण टाकू शकता. पण गरज नाही लागत तशी जास्त. आता हे मिक्सरमधून थोडं मागचा भाग आपण फिरवलाय. गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात त्या आणि आता गाळून घ्यायचंय पहा लगेच झटपट तयार होतं. थंड आहे आणि बर्फ टाकणार आहेत आपण त्याच्यामध्ये. दूध मात्र थंड वापरायचंय. छान अशा पद्धतीचं पहा शेवटी घट्ट राहिलेलं नंतर टाकता येतं. पहा बर्फाचे खडे टाकायचे आहेत. अतिशय स्वादिष्ट इतकी चव आहे त्याला. गुलकंद म्हटलं का समाधान वाटतं, गोडीपणा वाटतो. असं हे गुलकंदाचं सरबत पण तितकंच गोड लागतं पहा. सुंदर एकदम चव. गार्निशसाठी आपण थोडे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत आणि अतिशय झटपट रेसिपी होती पहा. काहीच वेळ नाही लागत. गुलाबाच्या पाकळ्या इथं टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे असतील तर जरूर टाका. आणि बर्फाचा अजून एखादा खडा टाकायचा तुम्हाला जसं थंड पाहिजे असेल तसं. गुलकंद टाकलाय मी वरून अजून गार्निशसाठी मस्त. खूप छान लागतं पहा हे सरबत. जरूर करून पहा. आता आपण गुलकंदाचं सरबत पाहिलेलं आहे. आता आपण गुलकंदाची लस्सी पण पाहणार आहोत पहा. असं हलवून घ्यायचंय आणि प्यायचंय पहा थंडगार एकदम. म्हणजे सगळं मिक्स होतं पहा असं खालून वरती मिक्स केल्यानंतर. असं हलवून घ्यायचंय छान. खूप असा उन्हाळा आहे आणि असं सरबत थंड पिल्यावर पोटाला खूप थंडावा वाटतो पहा. झालं आपलं गुलकंद सरबत. तर आता आपल्याला लस्सी बनवायची पहा. लस्सीसाठी आपल्याला घट्ट असं दही लागणार आहे आणि ते इथं घेतलंय पहा आपण. आता आपल्याला 2च ग्लास बनवायचे आहेत. आपल्याला म्हणून आपण ते मोजून घेतोय आणि गुलकंद किती टाकावा याचा पण आपल्याला अंदाज येतो. असं घट्ट दही पाहिजे पहा. आपण कुठलंही बाहेरचं इथं काहीच वापरलेलं नाही. मिल्क पावडर वापरलेली नाही, काही नाही. आणि बाहेरून आपण लस्सीचे जे वरून गोळे टाकतात ते पण इथं वापरलेले नाहीयेत. आपल्याला खेडेगावामध्ये सुद्धा ही लस्सी बनवता येईल, अशा पद्धतीने आपण हे दाखवलेलं आहे. तुम्हाला जर आता याच्यामध्ये दही घेतलेलं आहे आपण 2 साधारणपणे ग्लास त्याच्यामध्ये आपण आता हे गुलकंद टाकून घ्यायचं आहे. एक 3 चमचे गुलकंद भरपूर होतो पहा. पण तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही एखादा चमचा अजून टाकू शकता. आता हे मिक्सरला लावायचं आहे पहा आपल्याला आणि त्याच्यामध्ये बर्फाचे खडे आपण टाकणार आहेत. त्याच्यामुळे चांगला फेस येतो. फेसाळलेली लस्सी प्यावीशी वाटते पहा. आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकणार आहे म्हणजे विलायची त्याच्यामध्ये आणि बर्फाचे खडे आपण टाकलेले आहेत. अशी फेस आलाय तिला आणि फेसाळलेली लस्सी पाहता क्षणीच प्यावीशी वाटते पहा. फिक्कट गुलाबी रंग आलेला आहे. आपण त्याच्यामध्ये गुलाब सिरप टाकलेलं नाहीये पहा. असं हे टाकून घ्यायचंय असं. आपल्याला बाहेरचं नॅचरल पद्धतीने आपण ही बनवलेली आहे आणि घरगुती साहित्यातच बनवलेली आहे. घरी बनवता येईल अशा पद्धतीने आपण ती बनवलेली. किती छान फेस आलाय पहा. आता याच्यामध्ये आपण गार्निशसाठी थोडे पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत. पांढऱ्या याच्यावरती, गुलाबी याच्यावरती असे पिस्ते छान दिसतात पहा आणि गुलाब पाकळ्या टाकलेल्या आहेत काही. नसतील तर काही हरकत नाही. नसल्या तर नसल्या. होत्या माझ्याकडे म्हणून मी टाकल्या. असल्याच पाहिजे असं काही नाही. लस्सीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही पहा. आता वरून असा गुलकंद टाकून द्यायचा आहे पहा मस्त असा थंडगार. बर्फाच्या खड्यामुळे हे खूप थंड झालेलं आहे. आपण काहीच बाहेरचं वापरलेलं नाही पहा. मिल्क पावडर पण वापरलेली नाहीये. दहीच घट्ट वापरायचं आहे आपल्याला आणि हलवून असं घ्यायचंय पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशी छान लस्सी पाहिल्यानंतर प्यावीशीच वाटते पहा. करावीशी वाटते सारखी-सारखी एकदा पिल्यानंतर. कितीही पिलं तरी समाधानच होत नाही. अशा पद्धतीची लस्सी नक्की एकदा करून बघा. उन्हाळा आहे तोपर्यंत. पुन्हा गार्निश आपण टाकले, कितीही टाकलं तरी छानच लागणार आहे. धन्यवाद.